शिक्षणाचा पाया रोवणारे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात पार पडली। राष्ट्रवादी महिला काँग्रेस सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने मिरज येथे नूतन जिल्हा अध्यक्षा सौ राधिका हारगे, सौ आयेशा शेख भाभी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तसेच नूतन जिल्हा अध्यक्ष निवड झालेबद्दल महिलांनी सत्कार केला। यावेळी संगीता हिरेमठ, मनीषा विभूते, रुचिता जंबगी, चंदा स्वामी, पल्लवी स्वामी, माया मळवाडे, सुशीला विभूते, परवीन मुलाणी, सुपिया जमादार, पूजा स्वामी, सुवर्ण तहसीलदार, राधिका तहसीलदार, वासंती स्वामी, सुप्रिया गुप्ते, पौर्णिमा जमनीस, माया मळवाडे उपस्थित होते। प्रतिनिधी शब्बीर अत्तार। आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस। तर आज आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीने येथे साजरा केलेला आहे। तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, त्यामुळे आज समाजात स्त्रिया या अग्रेसर आहेत। त्यामुळे त्यांना स्त्री शक्तीचं शिक्षणाची जननी असे मानले जाते। त्यांनी शिक्षण देत असताना खूप संघर्ष केला। तसेच पुण्यामध्ये त्यांनी पहिली शाळा मुलींची सुरू केली। त्यामुळे आज सर्व मुली या सुशिक्षित आहेत। तसेच सगळ्या क्षेत्रात मुली या मुलांच्या बरोबरीने आहेत। तर आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने मी सर्व महिलांना शुभेच्छा देते। आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क। या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका। आपल्या